आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। नागपूरच्या विधान भवनाचा विस्तार होणार। विधान भवनासमोर असलेल्या खासगी इमारतीचं संपादन होणार। पुरवणी मागण्यांमध्ये संपादनासाठी 67 कोटींच्या निधीला मान्यता। नांदेडच्या माळेगाव यात्रेत तब्बल 20,000चा कोंबडा दाखल। लातूरच्या या फायटर कोंबड्याने पशु प्रदर्शनात पहिला क्रमांक पटकावला। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता। काल राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 2 गटात राडा। तरुणावर उपचार सुरू असतानाच 8 ते 10 जणांकडून मारहाणी। डॉक्टरही गंभीर जखमी। देशातील स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर पडलं मागे। गेल्या वर्षी 27व्या स्थानी असलेलं नागपूर यंदा 86व्या स्थानी। राज्यात कोरोनाच्या 144 नव्या रुग्णांची नोंद। राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 824 वर। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा मुक्त संचार। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। हत्तींचा बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास संवर्धन पुरस्कार कराडच्या कृष्णा कारखान्याला, तर उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जयवंत शुगर्सला। खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात पुरस्कार प्रदान। पालघरमध्ये सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद। घरफोडी, वाहन चोरी प्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्या। पालघर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। 5,73,000चा मुद्देमाल हस्तांतरित।